खडकपाडानंतर आता कल्याण रेल्वे स्थानकावरती देखील भटक्या श्वानाची दहशत निर्माण झाली आहे। मी सध्या उभा आहे कल्याण रेल्वे स्थानक परिसरामध्ये। कल्याण पश्चिम स्टेशन परिसराचा हा पूर्ण परिसर आहे आणि याच ठिकाणी आज सकाळपासून आत्तापर्यंत 15 ते 20 जणांना या भटक्या श्वानाने चावा घेतलेला माहिती मिळत आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर रिक्षा स्टँडपासून काही अंतरावरतीच स्टेशन आहे आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आहे। या ठिकाणी जेव्हा एखादा प्रवासी असेल, चाकरमाने असतील, या ठिकाणी उतरतात, त्यानंतर तो स्टेशन परिसरात जायला निघतो आणि एवढ्यातच त्याला चावा घेतल्याचा प्रकार या ठिकाणी घडत आहेत। विशेषतः पाहायला गेलं तर सकाळपासूनच या ठिकाणी 10 ते 15 जण जे आहेत ते उपचारासाठी कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयामध्ये दाखल झालेले पाहायला मिळाले आहेत। विशेषतः पाहायला गेलं काल दिवसभरामध्ये कल्याण पश्चिमेतील खडकपाडा असेल, संदीप हॉटेल परिसर असेल, या ठिकाणी 130 पेक्षा जास्त जणांना नागरिकांना या भटक्या पिसाळलेल्या डॉगने बाईट केल्याचा प्रकार समोर आला होता। मात्र त्यानंतर रात्री पोलीस असेल, नगरसेवक असेल व स्थानिक नागरिक असेल व श्वान पथकाने त्या श्वानला पिसाळलेल्या श्वानला पकडल्याची माहिती त्यांनी दिली। मात्र आपण पाहिलं तर सकाळपासूनच कल्याण रेल्वे स्थानक परिसरामध्ये दुसऱ्या एका श्वानने धुमाकूळ घातलेल्याचं पाहायला मिळत आहेत। आत्तापर्यंत आपण पाहिलं तर 15 ते 20 जणांना त्यांनी चावा घेतला असून सगळे जे प्रवासी असतील, कामाला जाणारे चाकरमाने असतील, हे आपला उपचार सध्या तरी रुग्णालयामध्ये घेताना पाहायला मिळत आहेत। मात्र ज्या पद्धतीने कल्याण डोंबिवलीमध्ये भटक्या श्वानाची दहशत निर्माण झालेली आहे, त्यामुळे कुठेतरी पालिका प्रशासन असेल यांनी आपत्कालीन सेवा रस्त्यावरती आणावी आणि यांचा काहीतरी बंदोबस्त करावा अशी मागणी आता सर्वसामान्य कल्याणकरांकडून केली जात आहे। कॅमेरा पर्सन गणेश राहटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।